मित्रांनो, माझे नाव सान्वी डोंगरे. मी कक्षा 5वीची विद्यार्थिनी. आज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही शब्द बोलणार आहे. तर चला मग सुरू करूया. कलम नव्हता, कायदा नव्हता, तरीही सुखी होती प्रजा. कलम नव्हता, कायदा नव्हता, तरीही सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा, माझा छत्रपती शिवाजी राजा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. कालायतच मॅडम असे म्हणतात, कारण की काळापुढे कोणाचेही काही चालत नाही. पण असे काही महान व्यक्तिमत्व असतात जे की काळावरही मात करतात. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजी राजा होते. जिजाबाईंनी महत्त्वाच्या प्रसंगी शिवरायांना स्फूर्ती दिली व त्यांचे मार्गदर्शन केले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या 2000 सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून तर 1 लाख सैनिकांच्या मोठ्या तुकडीपर्यंत सगळं शिवरायांनीच उभारले. शिवरायांकडे उत्कृष्ट गुणग्राहकता होती. त्यामुळेच त्यांनी तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यासारख्या स्वामिनिष्ठ मंडळी निवडून त्यांना राज्याची सुरक्षा करण्याचे काम दिले. त्यांनी फक्त वयाच्या 15व्या वर्षी स्वतःची राजमुद्रा तयार केली. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या चारित्र्यामुळे ते अमरपदाला प्राप्त झाले. म्हणूनच हा राजा सर्वांच्या मनात चिरंजीवी राज्य करतो. भूपती, रघुपती, सिंहासनाधीश्वर, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय.